Hello friends, just in our previous video we have discussed this concept regarding with convergence and divergence. Actually right now in this video we'll look forward this concept first, rules for image formation. We all know there are three rules for the image formation. So listen carefully. What I am saying is it's not a rule for reflection one, that means law of reflection and refraction is somewhat different one. So we are discussing here rules for image formation. That means it should include three sentences, and we all know it. So our first is, whenever parallel rays are coming from infinity and incident on any type of mirror, then it goes through the focus. आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईट जर आलं तर ते फोकस मधून रिफ्लेक्ट होतं. Our second sentence is, if suppose any ray of light is traveling from the focus, then it reflected parallel to the principal axis. And our third sentence is, if any ray of light is passing through center of curvature, then it reflected as it is. हे सगळं आपल्याला 10th स्टँडर्ड मध्ये पण होतं. म्हणजे सी हिअर इन दिस फर्स्ट इमेजेस वी शुड नो पॅरलल रे असेल तर ते फोकस मधून जातं, आणि जर तेच कॉन्व्हेक्स लेन्स साठीचा विचार केला तर पॅरलल रे असेल तर ते फोकस मधूनच गेलं असतं, मात्र इट मस्ट बी डायव्हर्जिंग वन, सो ते फोकस पासून अवे जातं. पण जर डॉटेड केलं तर ते फोकसला जाऊन इंटरसेप्ट होतं. If ray is actually coming from whatever and it must goes through the focus, then reflector ray must be parallel to the principal axis. Here as well as same one, जर ते principal focus च्या लाईन नी जर आलं तर ते रिफ्लेक्ट पॅरलली होतं. आणि थर्ड वन हे तर आपल्याला दिसतच आहे की सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर ते ॲज इट इज रिफ्लेक्ट होतं, सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर ते ॲज इट इज रिफ्लेक्ट होतं. सो लिसन केअरफुली की कोणताही एखादा ऑब्जेक्ट विचार केला तर त्या ऑब्जेक्ट वरती ज्यावेळेस रेज इन्सिडेंट होतात त्यावेळेस त्यातून इन्फायनाइट नंबर ऑफ रेज बाहेर निघतात. मात्र आपल्याला जर त्या ऑब्जेक्टचं इमेज प्रोड्यूस करायचं असेल तर त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फक्त मिळवण्याशी मतलब आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळवण्यासाठी आउट ऑफ दिस थ्री रूल्स वन कॅन यूज ॲटलिस्ट टू. जर ते दोन जरी आपण यूज केले तरी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो आणि तरी सुद्धा आपल्याला ते इमेजेस मिळू शकतात. ओके, आणि बाय युजिंग दॅट इमेजेस वन कॅन ड्रॉ द फायनल इमेजेस फॉर द ऑब्जेक्ट. हीच गोष्ट आपण 10th मध्येही पाहिली होती, जे की 10th मध्ये सुद्धा ह्या 3 रूल होते, आणि 10th मध्ये याच्याप्रमाणे आपण ह्या 6 कंडिशन बघत होतो फॉर कॉन्केव मिरर. सो कॉन्केव मिररचे दीज आर द 6 कंडिशन्स. वन फॉर एक्झाम्पल, इफ सपोज देयर इज वन ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट इन्फिनिटी, then all the rays coming from that object must be parallel to each other, and we all know when parallel rays are coming from infinity and incident on the plane or reflecting surface of the concave mirror, then they are reflecting through the single point. if हेच जर ऑब्जेक्ट जर असा क्लोज ठेवलं, जरा क्लोज घेतलं, म्हणजे इन्फिनिटीला असेल तर इमेज तयार होतं फोकस वरती. इफ ऑब्जेक्ट जरा अजून थोडं क्लोज आणलं म्हणजे बियॉन्ड सी ठेवलं, जसं की या 2 नंबर कंडिशन बी कंडिशन मध्ये आहे, then what happen, one point is coming and it goes parallelly and passing through the focus, another point goes to the center of curvature, it reflect as it is. जर सपोज हेच जर फोकस मधून गेलं असतं तर ते रे असं गेलं असतं. आय नो आय डोंट हॅव अ राईट नाव स्केल, त्यामुळे ही लाईन थोडीशी कर्व येऊ शकते, पण जर ते फोकस मधून गेलं असतं तर पॅरलल गेलं असतं. मात्र आपल्याला जे काही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो तो हाच भेटतो ना, म्हणजे ए पॉइंटचा इमेज ए डॅश आणि त्याला परपेंडिक्युलर घेतलं तर बी डॅश. सो नेचर ऑफ बी डॅश इज समवॉट स्मॉलर ॲज कम्पेअर टू ए बी. थर्ड कंडिशन घेतलं आणि जर सपोज ते ए बी अजून क्लोज आणलं, दॅट मीन्स ॲट सी घेतलं तर सेम कंडिशन प्रमाणे आपल्याला फायनल इमेज पण मिळते ॲट सी लाच. फोर्थ कंडिशन घेतलं आणि इफ सपोज ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन सी अँड एफ, देन फायनल इमेज इज प्रोड्यूस बियॉन्ड सी. अँड फिफ्थ कंडिशन तर आपल्याला माहितीच आहे की जर इफ सपोज ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन द फोकस, देन इमेज इज प्रोड्यूस ॲट इन्फिनिटी ॲज शोन इन द फिगर ॲक्च्युअली. अँड दिस इज द फायनल वन. इफ ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन एफ अँड पी, देन image is produced beyond the mirror actually. These are the 6 conditions, आणि ह्या 6 कंडिशन आपण 10th मध्ये पण बघितलंय. मी ह्या 6 कंडिशन सांगत असताना सांगतो की ह्या 6 कंडिशन तुम्हाला होमवर्क म्हणून ड्रॉ करायचे. मला हे मान्य आहे की टेक्स्टबुक मध्ये ह्या 6 कंडिशन दिलेले नाही आहेत, मात्र टेक्स्टबुक मध्ये एक टेबल फक्त दिलाय ज्याच्यामध्ये ह्या 6 कंडिशन मेन्शन केले, and we should know it actually. All these 6 conditions are related only with the concave mirror. जरा मी थोडक्यात ह्याला जरा अजून इलॅबरेट करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, कंडिशन नंबर 1, इमेज इज ॲट इन्फिनिटी, ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, इमेज इज प्रोड्यूस ॲट अ फोकस. सेकंड कंडिशन, थोडं क्लोज आणलं, बियॉन्ड सी ऑब्जेक्ट असेल तर इमेज असेल एफ अँड सी मध्ये.
थर्ड कंडिशन ॲट सी इमेज असेल ॲट सी. फोर्थ कंडिशन इन बिटवीन सी आणि एफ ला ऑब्जेक्ट असेल तर इमेज होतं बियॉन्ड सी. फिफ्थ कंडिशन ॲट एफ असेल तर इमेज इन्फिनिटी आहे. सिक्स्थ कंडिशन एकमेव असे की इन बिटवीन एफ अँड पी असेल तर ऑब्जेक्ट इज ऑन द अनदर साइड ऑफ दॅट मिरर वन. म्हणजे यावरून एक तरी क्लिअर होतं की ॲज ऑब्जेक्ट डिस्टन्स रिड्युसेस image distance increases. Object distance and image distance are inversely proportional to each other. या एक्झाम्पल वरून ते तरी एक गोष्ट क्लिअर होतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असतो त्यावेळेस इमेज पॉईंट साईज असेल. दुसऱ्या कंडिशनमध्ये थोडं साईज वाढते. थर्ड कंडिशनमध्ये सेम साईज होतं. फोर्थ कंडिशनमध्ये जरा मॅग्निफाईड असतं. फिफ्थ कंडिशनमध्ये इन्फिनिटी म्हणजे हायली मॅग्निफाईड असतं. सिक्स्थ कंडिशनमध्ये पण मॅग्निफाईड असतं. म्हणजे जसं ऑब्जेक्ट जवळ 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 येत राहतं तसं इमेजची साईज सुद्धा वाढत जाते. इमेजचं डिस्टन्स वाढतं, इमेजची साईज वाढते. नेचर जर विचार केला इमेजचा तर पहिल्या कंडिशनमध्ये असतं रिअल, इन्व्हर्टेड म्हणा किंवा इरेक्ट म्हणा, दोन्हीचा अर्थ एक ऍक्च्युली पॉईंट साईज आहे. रिअल पॉईंट साईज आणि त्याला काही म्हणजे आपण नाही म्हणू शकत मॅग्निफाईड आहे का डिमिनिश्ड आहे ते. ओके, ऑफकोर्स इट मस्ट बी डिमिनिश्ड वन. म्हणजे हे पॉईंट साईज आहे म्हणजे त्यामध्येच येतं की दॅट इज नथिंग बट अ डिमिनिश्ड वन. सेकंड कंडिशन रिअल, इन्व्हर्टेड अँड डिमिनिश्ड. थर्ड कंडिशन real, inverted, same size. Fourth condition real, inverted, magnified. Fifth condition real, inverted, highly magnified. And sixth condition virtual, कारण dotted आहे ना, erect and magnified. So listen carefully. यातले फक्त शेवटचे तीनच कंडिशन असे आहेत की ज्यामध्ये मॅग्निफाईड इमेज तयार होतं. त्यामुळे मॅग्निफिकेशन करण्याची प्रॉपर्टी हे फक्त या तिघांनाचं शेवटचं. मात्र आउट ऑफ दिस थ्री अशी एकच कंडिशन आहे ज्याच्यामध्ये ते व्हर्च्युअली आणि मॅग्निफाईड तयार होतं. सो ऑल दी 6 कंडिशन्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि हे सगळ्याच्या सगळ्या 6 कंडिशन आपण ऑलरेडी पाहिले आहेत 10th मध्ये असताना. ओके, सो म्हणून मी ही गोष्ट सांगतो. तुम्हाला सुद्धा ही गोष्ट थोडी पेजवरती ड्रॉ करून घ्यायची ॲज अ होमवर्क म्हणून जरी केलं तरीही चालू शकतं. ओके, सो विल मूव फॉरवर्ड. We all know the relation in between F, U and V. Again I am saying this. Again I am explaining this. U is nothing but object distance. That means distance in between object and pole. V is nothing but distance in between image and pole. F is nothing but a focal length. And relation of these three is called as 1 upon F is equal to 1 upon V plus 1 upon U. डोंट वरी, हे रिलेशन हे आपल्याला एक्सप्लेन करायचंय किंवा हे आपल्याला इलॅबोरेट करायचंय किंवा त्याला एक्सप्लेन करताना हे डेरिव्हेशन मध्ये डिराईव्ह करायचंय. मात्र मी तात्पुरतं 10चा रिव्हिजनचा पार्ट आहे त्यामुळे रिलेशन इन बिटवीन एफ, यू अँड व्ही मी इथंपर्यंत सांगतोय. मात्र ते आपल्याला इलॅबोरेट करायचं, हे फॉर्म्युला कसा येतो हेही आपल्याला डिस्कस करायचंय. त्यावरतीही क्वेश्चन असतो 3 मार्क्ससाठी. पण मी ती गोष्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा ज्यावेळेस तो आपल्या सिलेबस कॉपीप्रमाणे पॉईंट येतो त्यावेळेस मी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ओके, so our next point is a focal power. Focal power is nothing but ability of convergence and divergence of the mirror. This ability is called as a power actually or focal power, and that is always inversely proportional to focal length. मी थोडं एक्सप्लेन करतो म्हणजे तोच या फोकल पॉवर किंवा पॉवर फॅक्टर जो काही आहे ना लेन्सचा ते आपल्याला समजू शकतो. ॲबिलिटी ऑफ कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स, जसं की या 6 कंडिशन तुमच्या समोर दिसतातच. या 6 कंडिशनवरून एक गोष्ट तरी क्लिअर होते की आउट ऑफ दिस ऑल 6 कंडिशन्स ओनली 4th, 5th अँड 6th ह्या 3च कंडिशन अशा आहेत की ज्याच्यामध्ये इमेज ही मॅग्निफाईड असते. सो ॲबिलिटी ऑफ मॅग्निफाईंग द इमेजेस इज कॉल्ड एज द इज पॉवर और पॉवर ऑफ लेन्स. सो साधी गोष्ट आहे, जर सपोज फोकल लेंथ कमी झाला तर पॉवर ऑफ लेन्स इन्क्रीज होतं बिकॉज पॉवर ऑफ लेन्स अँड focal length are reduced, are actually inversely proportional and are depend on each other. जर विचार करूयात म्हणजे आपल्याला कळतं. खरं तर हे विचार आपल्याला लेन्समध्ये डिटेलमध्ये समजू शकेल. मात्र मी आता तात्पुरतं असं कन्सिडर करतोय की आपल्याकडे फक्त फोकल पॉवर आहे आणि एवढा एकच फॅक्टर आहे. त्यामुळे मी इथंच थांबतोय इन द सेन्स की फोकल पॉवर पर्यंत हा पॉईंट एक्सप्लेन करायचा आहे, मी इथंपर्यंत मर्यादित ठेवतो. याचं जे काही फोकल पॉवर आहे ते मला अजून व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे, जे की या ऑप्टिक्स टॉपिकमध्ये पुढच्या पॉईंटला आपल्याला कळून जाईल, त्यावेळेस मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. आता मी फक्त 10च्या रिलेटेडचा पॉईंट एक्सप्लेन करतो. सो युनिट ऑफ फोकल पॉवर इज रेसिप्रोकल ऑफ मीटर बिकॉज फोकल लेंथचं युनिट असतं मीटरमध्ये. सो 1 अपॉन फोकल लेंथ म्हणजे 1 अपॉन मीटर. द रेसिप्रोकल ऑफ मीटर इज ऑल्सो कॉल्ड एज अ डायऑप्टर. सो फोकल पॉवरचं युनिट असेल डायऑप्टर. ओके, सो कंडिशन बघितलेत, रिलेशन बघितलं आणि फोकल पॉवर बघितलं. सो थँक्यू व्हेरी मच. माझ्या माहितीप्रमाणे या व्हिडिओमध्ये
ज्या काही 10thच्या गोष्टी आहेत त्या मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय आणि 10th मध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या व्यवस्थितपणे एक्सप्लेन झालेल्या आहेत त्याच गोष्टी आता इथं पुन्हा एकदा आपण एक्सप्लेन करतोय. आणि हे करण्यासाठीचं कारण एकच आहे की आपले फंडामेंटल्स किंवा बेसिक व्यवस्थित क्लिअर होतील. एकदा ते बेसिक क्लिअर झाले की या ऑप्टिक्स टॉपिकमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत ना ते आपण लर्न करायला सुरू करू शकतो. मी पुन्हा एकदा सांगेन की जेवढ्या काही गोष्टी आपल्या या व्हिडिओ थ्रू चालू आहेत ते सगळ्या चालू असताना तुमचा पेन चालू पाहिजे. तुमच्यापैकी बरेचशा विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी 10चा टॉपिक पण डिस्कस केलेलं आहे. 10च्या टॉपिकमध्ये पण सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित एक्सप्लेन करून घेतलेले आहेत. मी त्यावेळेसही सांगितलं होतं की पॉईंट आउट कसं काढायचं आणि स्टडी कसं करायचं ते. डोंट वरी, ज्यावेळेस आपले हे लॉकडाऊन उठेल आणि आपले हे सगळ्या गोष्टी रेग्युलर सुरू होतील त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे रिवाईज करेनच. मात्र आत्ताचा टाइम आपला वाया जाऊ नये म्हणून या सगळे कोर्सेस आपण असं ऑनलाईन थ्रू घेतोय. पण त्यामुळे आपला तोटा पण नको व्हायला म्हणून एक काम करायचं, ज्या ज्या वेळेस हे व्हिडिओ चालू असतील त्या त्यावेळेस एक पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचा आणि ज्या वेळेस हे नोट डाऊन करत असतात त्यावेळेस ते तुम्हाला अजून जास्त समजतं. आणि जर सपोज ह्यात काहीही अडचण आली, काहीही प्रॉब्लेम आला तर तिथं मेन्शन करून ठेवा किंवा जर प्रॉब्लेम असेल तर आमच्यापर्यंत येऊ द्या, तुमच्या सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग. या पुढचा पार्ट जो काही आहे तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करतोय. थँक्यू व्हेरी मच.